ओके. टुडे आपण डेमो पाहणार आहे एसएपी पीपी मॉड्यूलचा, राईट? ओके. आता ओके, पीपी म्हणजे काय? प्रोडक्शन प्लॅनिंग. प्रोडक्शन प्लॅनिंग. ओके. एसएपी पीपी हे एक फंक्शनल मॉड्यूल आहे. फंक्शनल मॉड्यूल मीन्स एसएपी मध्ये दोन टाइपचे मॉड्यूल्स आहेत, टेक्निकल अँड फंक्शनल. तर एसएपी पीपी हे ओके. फंक्शनल मॉड्यूल आहे. फंक्शनल मॉड्यूल मीन्स या मॉड्यूलचा यूज जो बिझनेस डेली यूज साठी करतो, म्हणजे त्यांचे डेली जे प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यासाठी, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड प्रोडक्शन एक्झिक्युशन ऍक्टिव्हिटीसाठी. ओके. ओके. जे मॉड्यूल बिझनेस डेली ऍक्टिव्हिटी साठी करतात ते फंक्शनल मॉड्यूल. अँड सेकंड वन असतो टेक्निकल मॉड्यूल. टेक्निकल मॉड्यूल्स मीन्स जे युजर आहेत ते डायरेक्टली हे मॉड्यूल यूज करत नाही. ओके. बॅक एंडला त्यांचे काम असतं, त्यामध्ये जे एसीपीचं प्रोग्रामिंग आहे ते प्रोग्रामिंग ओके. असेल, ऑन अँड एसीपीचा डेटाबेस सर्व्हर असेल, तर सर्व्हरच्या रिगार्डिंग ऍक्टिव्हिटी असते. ओके. सर्व्हर मीन्स काय? आपला जो डेटा आहे तो सिस्टीम मध्ये सेव्ह हो, होतो, एका डेटाबेस. सर्व्हर. ओके. मग त्या सर्व्हरचं मग मेंटेनन्स, टेक्निकल. ओके, सॉरी. हा, कंटिन्यू. हा, सर्व्हरचा मेंटेनन्स असेल किंवा सर्व्हरचे काही इश्यू असतील किंवा डेटा स्टोअर होत नसेल, हे जे काम आहे ते टेक्निकल मध्ये असतात. हा. ओके. याच्यामध्ये दोन मॉड्यूल ओके. आहेत, बेसिस अँड अबॅप. टेक्निकल मध्ये. येस. ओके. एबी एपी. बेसिस आहे ते रिगार्डिंग एसएपी सर्व्हरचा रिगार्डिंग आहे, आणि सेकंड वन अबॅप मॉड्यूल आहे ते रिगार्डिंग प्रोग्रामिंगचं आहे. प्रोग्रामिंग म्हणजे काय? आता तुम्ही ऐकलं असं आयटी मध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, सी प्लस प्लस, जावा, .नेट समथिंग. तसंच एसएपी मध्ये हे जे मॉड्यूल आहे अबॅप, ते प्रोग्रामिंगचं काम करतं. ओके. ओके. ते कोण करू शकतं? ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज आहे असे स्टुडंट ते करू शकतात. ओके. आणि फंक्शनल मध्ये कोणते कोणते मॉड्यूल येतात? मग त्यामध्ये आपलं पीपी मॉड्यूल असेल, त्यामध्ये सेकंड वन एमएम मॉड्यूल आहे, त्यामध्ये थर्ड वन सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मॉड्यूल आहे, फोर्थ वन फिको मॉड्यूल आहे, फायनान्स अँड कंट्रोलिंग. त्यानंतर प्लांट मेंटेनन्स मॉड्यूल्स आहेत. ओके. हे जे मॉड्यूल्स आहेत यांचा डिरेक्टली डील असते युजरशी, ओके. म्हणून ते फंक्शनल झाले. ओके. ओके. हा, आता तुम्ही काय म्हणत होते? टेक्निकल मॉडेल मध्ये दोनच आहेत. हा, हेच डाऊट होता. टेक्निकल मॉडेल मध्ये फक्त दोन, बेसिस आणि अबॅप. येस, बेसिस अँड अबॅप आहे. बेसिस काय काम करतं? बेसिसचं मेन काम आहे डेटाबेस सर्व्हरचं मेंटेनन्स वगैरे, ते इश्यू हँडल करणे. अँड त्यांचं सेकंड ऍक्टिव्हिटी आहे एसीपीला जे युजर आयडी असतात, ते युजर आयडीचा युजर आयडी क्रिएट करणे, त्यांचे जे ऑथरायझेशन रोल आहेत ते डिफाईन करणे, म्हणजे कोणत्या युजरला काय अथॉरिटी द्यायची. ओके. हे बेसिसचं काम आहे. ओके. आता एसीपी पीपी मीन्स काय? प्रोडक्शन प्लॅनिंग. याच्यामध्ये 2 फेज असतात. फर्स्ट फेज इज प्लॅनिंग फेज अँड सेकंड फेज इज एक्झिक्युशन फेज. ओके. आता आपण प्लॅनिंग केव्हा करतो आणि एक्झिक्युशन केव्हा करतो? सपोज आपला XYZ प्रोडक्ट आहे, तर प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग करून सेल करतो. XYZ त्याच्यासाठी आपले मल्टिपल कस्टमर असतील किंवा एखादा कस्टमर असेल. ओके. तर कस्टमर ज्या वेळेस आपल्याला त्यांची डिमांड देईल, त्यांची रिक्वायरमेंट देईल, त्यानंतर आपण आपलं प्लॅनिंग स्टार्ट करणार. ओके. ओके. सपोज कस्टमरने आपल्याला त्यांची रिक्वायरमेंट दिली, त्यानंतर आपण प्लॅनिंग स्टार्ट केलं, अँड प्लॅनिंग स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला एक फायनल क्वांटिटी तुमच्याकडे येते की तुम्हाला XYZ मटेरियल सपोज 1000 क्वांटिटी प्रोड्यूस करायचं आहे, सपोज जी काही डिमांड असेल त्यानुसार. मग आपले मटेरियल कोणते कोणते असणार आहे? फायनल फिनिश मटेरियल असेल. फिनिश मटेरियल म्हणजे काय? ते मटेरियल आपण सेल करणार आहे. अँड फिनिश मटेरियल साठी काही सेमी फिनिश मटेरियल असतील अँड रॉ मटेरियल असतील. ते आपण परचेस करणार. ओके. रॉ किंवा सेमी फिनिश मटेरियल वर आपण प्रोसेस करणार अँड देन त्यापासून फिनिश मटेरियल प्रोड्यूस करणार. फिनिश करून सेल्स करणार. ओके. येस. आता रॉ मटेरियल कुठून येणार? आपल्याला रॉ मटेरियल येणार वेंडर कडून, सप्लायर कडून. ओके, सप्लायर कडून. आता हे जे प्रोक्युरमेंट आहे ते कोण बघणार? मटेरियल मॅनेजमेंट मॉड्यूल मध्ये येणार ते प्रोक्युरमेंट ऍक्टिव्हिटी टोटल रॉ मटेरियलची. ओके. ज्या वेळेस ते मटेरियल स्टोअर मध्ये येईल, त्यानंतर
प्रोडक्शन पर्सन स्टोर मधून मटेरियल इश्यू करून घेईल रॉ मटेरियल इश्यू करून. ओके. अकॉर्डिंग टू त्यांच्या डिमांडनुसार डेली. डिमांड असेल. हा. आणि त्यानंतर ते त्यांचं प्रोडक्शन स्टार्ट करणार. हम्म. ओके, फर्स्ट ते प्लॅनिंग करणार कोणता प्रोडक्ट किती बनवायचा, आणि त्यानुसार त्याचं प्लॅनिंग ते सगळ्यांचं करणार. फिनिश मटेरियलचं करणार, सेमी फिनिश आणि रॉ मटेरियलचं करणार. ओके, त्यानंतर ओके. ते फिनिश मटेरियलचं त्यांच्याकडे प्लॅन आल्यानंतर एक्झिस्टिंग स्टॉक किती आहे आणि आपल्याला आणखी किती बनवायचं आहे सेल करण्यासाठी हम्म. ते प्लॅन करणार. मग तुमचा एकदा फिनिश प्रोडक्ट फायनल झाला त्यानंतर त्याला जे लागणारे सेमी फिनिश आणि रॉ मटेरियल आहेत यांचं पण ते प्लॅन करणार. ओके, अँड इन केस रॉ मटेरियल आउट ऑफ स्टॉक असेल तर ते प्रोक्युरमेंट टीमशी कॉन्टॅक्ट करून त्याला ते परचेस साठी सांगू शकतात. ओके. ओके, देन प्रोक्युरमेंट टीम काय करणार, रॉ मटेरियलचं वेंडरकडून परचेस करणार आणि ते मटेरियल स्टोर मध्ये प्रोक्युर करून घेणार. ते प्रोक्युरमेंट टीमचं काम आहे. आता ही जी प्रोसेस आहे प्रोडक्शन प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, तुम्ही एकदा प्लॅनिंग केलं की नंतर मग तुम्ही एक्झिक्युशन करणार, मीन्स ऍक्च्युअल प्रोडक्शन स्टार्ट करणार. आता प्रोडक्शन कसं होणार आहे स्टार्ट, तुम्ही आधी रॉ मटेरियल शॉप फ्लोअरला घेऊन जाणार, त्यानंतर तुमचे जे प्रोसेस आहेत त्या प्रोसेस प्रोडक्शनच्या तुम्ही शॉप फ्लोअरला ते प्रोसेस करून मटेरियल प्रोड्यूस करणार. ओके. आणि त्यानंतर तुमच्या फायनल असेंब्ली क्रिएट झाली, प्रोड्यूस झाली, ते आपण सेल करणार. तर हे सर्व डेटा म्हणजे प्रोसेस करण्यासाठी आपल्याला काय डेटाची गरज आहे. फर्स्ट वन आहे मास्टर डेटा अँड सेकंड वन आहे ट्रान्झॅक्शन डेटा. ओके. ओके, तर मास्टर डेटा म्हणजे काय, दिस इज वन टाइम ऍक्टिव्हिटी आणि ते मास्टर रेकॉर्ड आहेत. फॉर एक्झाम्पल मटेरियल मास्टर. ओके, सेकंड वन बिल ऑफ मटेरियल. मटेरियल मास्टर मध्ये तुमचे सर्व मटेरियल येतील, म्हणजे तुमचा फिनिश प्रोडक्ट येईल, सेमी फिनिश प्रोडक्ट येईल अँड रॉ मटेरियल येईल. ओके, देन बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय, बिल ऑफ मटेरियल मीन्स आता तुम्हाला फिनिश प्रोडक्ट प्रोड्यूस करायचा आहे, इन हाऊस बनवणार आहे, तर तुमचा एक फिनिश प्रोडक्ट बनण्यासाठी रॉ मटेरियल आपलं किती आणि कोणतं लागणार ते. येस, रॉ मटेरियल किती आणि कोणतं लागणार हे जे आहे ते म्हणजे ओके, समजा तुम्हाला एक फिनिश करण्यासाठी सेमी फिनिश मटेरियल एक लागत आहे आणि रॉ मटेरियल 2 लागत आहेत एका पार्ट साठी. तर हे काय झालं, ही एक त्याची लिस्ट झाली आणि ही लिस्ट आपल्याला बिल ऑफ मटेरियल मध्ये सिस्टम मध्ये एंटर करायची. आता आपल्याला हे कोण सांगणार की तुम्हाला एक फिनिश साठी किती पार्ट लागणार आहेत वगैरे. ज्यावेळेस प्रोडक्टचं डिझाईन येईल त्या डिझाईन मध्ये सर्व काही मेन्शन असतं. हो, डेटा तिथे डिझाईन मध्ये सर्व असतो की तुम्हाला फिनिश प्रोडक्ट कोणता आहे, सेमी फिनिश कोणता आहे, रॉ मटेरियल कोणता आहे आणि किती प्रोडक्ट लागणार आहेत तुमचे रॉ मटेरियल सेमी फिनिश मटेरियल एक तुमचा फिनिश बनण्यासाठी. ओके, हे झालं बिल ऑफ मटेरियल. देन थर्ड वन आहे तुमचे मशीन्स. ओके, मीन्स वर्क सेंटर. वर्क सेंटर मीन्स काय, ऍक्च्युअल आपलं मशीन और प्रोडक्शन लाईन. प्रोडक्शन लाईनला आपण असेंब्ली लाईन पण म्हणू शकतो. ओके, जे मशीन वगैरे आहे याच्यावरती आपलं प्रोडक्शन टेक्स प्लेस होणार आहे. तर आपल्याला आपल्या कंपनीमधील जे मशीन आहे किंवा प्रोडक्शन लाईन आहे त्यांच्यासाठी वर्क सेंटर क्रिएट करायचं आहे. मीन्स त्यामध्ये आपल्याला वर्क मशीनची इन्फॉर्मेशन फिल करायची आणि त्याचा मास्टर डेटा क्रिएट करायचा त्या मशीनसाठी, रिस्पेक्टिव्ह मशीनसाठी. अँड फोर्थ वन आहे राउटिंग. राउटिंग मीन्स नथिंग बट ऑपरेशन्स ओव्हरव्ह्यू. ऑपरेशन्स और प्रोसेस, आपल्या प्रोडक्शनचे जे काही ऑपरेशन्स असतील, प्रोसेस असतील ते सिक्वेन्सली आपण राउटिंग मध्ये मेन्शन करतो इन हाऊस प्रोडक्शन साठी. की मीन्स आपलं फर्स्ट ऑपरेशन कोणतं आहे, ऑपरेशन फर्स्ट कोणतं आहे, ऑपरेशन सेकंड कोणतं आहे, ऑपरेशन थर्ड कोणतं आहे वगैरे. आता ओपी 10 म्हणजे काय, ऑपरेशन फर्स्ट. ओपी 20 म्हणजे ऑपरेशन सेकंड. ओपी 30 म्हणजे ऑपरेशन थर्ड. हॅलो, हा सर ऐकतोय मी. तर आता ऑपरेशन 10 चं डिस्क्रिप्शन काय असेल ते डिस्क्रिप्शन आपल्याला द्यावं लागेल. प्लॅनिंग असेल, त्यानंतर ते ऑपरेशन वर्क सेंटर डिफाईन करावं असेल, ते माहिती आहे, राउटिंग बद्दल माहिती आहे मला टोटल. ओके, त्यानंतर ते ऑपरेशन कोणत्या मशीन होणार आहे, त्या मशीन साठी जे वर्क सेंटर आहे ते वर्क सेंटर आपल्याला त्या ऑपरेशन मध्ये डिफाईन करावं लागेल, म्हणजे सिलेक्ट करावं लागेल. ओके, अँड त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा असतो सायकल टाइम. मीन्स त्या ऑपरेशन साठी लागणारा सायकल टाइम.
आता सायकल टाइम सिस्टीम मध्ये डिवाइड केलेला आहे, तो म्हणजे सेटअप टाइम. त्या मशीनचा त्या ऑपरेशन साठी सेटअप टाइम किती आहे. सेकंड वन मशीनिंग टाइम. मशीनिंग टाइम. मशीनिंग टाइम म्हणजे काय, ऍक्च्युअल प्रोडक्शन साठी लागणारा टाइम. म्हणजे तुम्ही आता तुमचा प्रोडक्ट मशीनवरती लोड केलाय आणि मशीन स्टार्ट केलंय, तर मग ते मशीनिंग फिनिश होण्यासाठी किती टाइम लागतं. किती टाइम लागेल तो मशीनिंग टाइम मध्ये. येस. आणि थर्ड वन आहे लेबर टाइम. लेबर टाइम म्हणजे तुम्हाला तो प्रोडक्ट आपल्या फिक्चर वरती किंवा मशीन वरती लोड करण्यासाठी, अनलोड करण्यासाठी किती टाइम लागतं. ओके. तर हे जे टाइम आहे ते आपल्याला त्या ऑपरेशन साठी मेन्शन करावं लागतं, रिस्पेक्टिव्ह ऑपरेशन साठी. हा डेटा सर्व ऑपरेशनला आपल्याला फिल करायचा आहे सिक्वेन्सली. फर्स्ट ऑपरेशन 10 साठी, देन ऑपरेशन 20 साठी, देन ऑपरेशन 30 साठी. आता हा जो डेटा आहे हा मास्टर डेटा झाला. मटेरियल मास्टर, बिल ऑफ मटेरियल, वर्क सेंटर, राउटिंग. मास्टर डेटा मीन्स हे वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. ज्यावेळेस आपल्याकडे नवीन प्रोडक्ट लॉन्च होईल त्यावेळेस आपण ही वन टाइम ऍक्टिव्हिटी करणार. सर्व आपण हे डिफाइन करून ठेवला होता सिस्टम मध्ये. येस. ओके. आता आपण हे वन टाइम ऍक्टिव्हिटी केली. देन नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शन डेटा. आता ट्रान्झॅक्शन डेटा मध्ये काय येईल की तुमची मंथली डिमांड किती आहे. एखाद्या प्रोडक्ट, तुमचा प्रोडक्ट असेल एनजी प्रोडक्ट, तर त्याची मंथली डिमांड किती आहे, किती कस्टमरची रिक्वायरमेंट आपल्या सिस्टम मध्ये फिल करावं लागेल. ओके. सेकंड आहे, आता जी काही मंथली डिमांड आहे त्यांच्यासाठी आपल्याला प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करावी लागेल. आता प्रोडक्शन ऑर्डर म्हणजे काय, तर आपण इन हाऊस कोणता मटेरियल प्रोड्यूस करणार आहे, त्याची किती क्वांटिटी प्रोड्यूस करायची आहे, त्याच्यासाठी आपण कोणते वर्क सेंटर यूज करणार आहे, त्यासाठी आपण कोणता बिल ऑफ मटेरियल यूज करणार आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन प्रोडक्शन ऑर्डर मध्ये असते. प्रोडक्शन ऑर्डर मध्ये असते. ओके. आता प्रोडक्शन ऑर्डर आपण सपोज तुमचं मंथली प्लॅनिंग असेल तर टोटल मंथची जेवढी क्वांटिटी आहे त्यासाठी आपण क्रिएट करतो एका वेळेस. सपोज तुमची मंथली रिक्वायरमेंट आहे त्या प्रोडक्टची 1000, तर प्रोडक्शन ऑर्डर आपण 1000 ची क्रिएट करणार. आता तुम्ही प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट केली. देन नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन म्हणजे काय, आता तुम्ही 1000 पार्ट ची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट केली फॉर 1 मंथ, बट डेली तुम्ही किती प्रोडक्शन बनवलंय ऍक्च्युअल मध्ये, ती जी एंट्री आहे ती म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. तर आपल्याला ती डेली सिस्टीम मध्ये एंट्री करायची, तुमचं जे प्रोडक्शन होईल ते प्रोडक्शनची क्वांटिटी. सपोज फर्स्ट डे ला माझं प्रोडक्शन 50 झालं, सेकंड डे ला 20 झालं, थर्ड डे ला 70 झालं, तर मी डे वाईज एंट्री सिस्टीम मध्ये करणार. आता ज्यावेळेस मी प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशनची एंट्री सिस्टीम मध्ये करेल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस दोन मुवमेंट टेक्स प्लेस होतील. फर्स्ट मुवमेंट होईल की तुमचा जो रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलचा स्टॉक सिस्टीम मधून मायनस होईल रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी. म्हणजे त्या रॉ मटेरियलचा सिस्टीम मधून स्टॉक आपण तो यूज करणार आपल्या फिनिश प्रोडक्ट साठी. आणि सेकंड कोणती मुवमेंट होईल, सेकंड मुवमेंट होईल आपला जो इन हाऊस फिनिश प्रोडक्ट बनत आहे त्या फिनिश मटेरियल ची स्टॉक ऍडिशन होईल. ओके. आता ह्या दोन मुवमेंट एकाच वेळेस टेक प्लेस होणार आहेत प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशनला. रॉ मटेरियल सिस्टीम मध्ये कन्झ्युम होणार आणि फिनिश मटेरियलचा स्टॉक ऍडिशन होणार, मीन्स तो मटेरियल प्रोड्यूस होणार सिस्टीम मध्ये. आता फिजिकली पण आपण तेच करतो, रॉ मटेरियल पासून आपण फिनिश मटेरियल प्रोड्यूस करतो. ज्यावेळेस तुमचा फिनिश प्रोड्यूस होतो त्यावेळेस तुमच्याकडे रॉ मटेरियलचा स्टॉक राहतो का शिल्लक. येस. हा सर. ज्यावेळेस आपण फिनिश पार्ट प्रोड्यूस करतो रॉ मटेरियल पासून, तेव्हा तुमच्याकडे रॉ मटेरियलचा स्टॉक शिल्लक राहतो का. राहतो. काय काय केस मध्ये राहतो, काय केस मध्ये राहत नाही. सपोज तुमच्याकडे 10 रॉ मटेरियल आहे, त्यापासून तुम्ही 10 फिनिश प्रोडक्ट प्रोड्यूस केले, तर त्या केसमध्ये रॉचा स्टॉक किती तुमच्याकडे राहणार. राहतो सर, झिरो राहणार आपल्याकडे. झिरो राहणार. म्हणजे तुम्ही ते रॉ मटेरियल कन्झ्युम केलं फिनिश मटेरियल साठी आणि फिनिशचा स्टॉक तुमच्याकडे 10 आला, तर सिस्टीम मध्ये पण त्या मुवमेंट टेक्स प्लेस व्हायला पाहिजेत, कन्झम्पशन आणि प्रोडक्शन. हो सर, कन्झम्पशन प्रोडक्शन. राईट. ओके. ह्या एंट्री केव्हा पोस्ट होतील, प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशनला. कन्फर्मेशन केल्यानंतर. आणि ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन करताल त्यावेळेस तुम्हाला फिनिशचा स्टॉक येईल आणि तो स्टॉक सेल्स टीम सेल करू शकते. राईट. ओके. हे एक बेसिक ओव्हरव्ह्यू आहे प्रोडक्शनचा, मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शन डेटा. आता प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूल मध्ये पीपी मध्ये आणखी भरपूर टॉपिक आहेत,
आणखी महत्वाचा टॉपिक आहे एमआरपी. एमआरपी म्हणजे काय? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. ओके. अकॉर्डिंग टू प्लॅनिंग स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला सिस्टीमचं मटेरियलचं प्लॅनिंग करायचं सिस्टीम मध्ये. तर याच्या 2 प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहेत. फर्स्ट वन आहे मेक टू स्टॉक अँड सेकंड वन आहे मेक टू ऑर्डर. आता मेक टू स्टॉक म्हणजे काय? मेक टू स्टॉक म्हणजे आपण सर्टन मटेरियलचा त्या स्टॉक करून ठेवणार काही क्वांटिटी, आणि ज्यावेळेस त्या कस्टमरची ऑर्डर येईल त्यावेळेस त्याला स्टॉक मधून सेल करणार. सेल फ्रॉम स्टॉक. ओके. आणि मेक टू ऑर्डर म्हणजे काय? जोपर्यंत कस्टमरची आपल्याला काही ऑर्डर येत नाही तोपर्यंत आपण प्लॅनिंग करणार नाही, प्रोडक्शन करणार नाही. फर्स्ट ऑर्डर येणार, त्यानंतर प्लॅनिंग करणार, त्यानंतर प्रोडक्शन करणार अँड देन सेल करणार. आता मेक टू स्टॉक केव्हा करू शकतो? मेक टू स्टॉक आपण करू शकतो ज्यांचा कॉस्ट लो कॉस्ट मटेरियल आहे त्यासाठी. आणि मेक टू ऑर्डर केव्हा करू शकतो? ज्या मटेरियलची हाय कॉस्ट आहे कॉस्ट आहे अशा मटेरियलसाठी. ओके. तर आता हे मेक टू ऑर्डर आणि मेक टू स्टॉक हे एमआरपीच्या 2 प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहेत. तर मेक टू स्टॉकच्या काही प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहेत, मेक टू ऑर्डरच्या पण काही प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहेत. तर ह्या पीपी मॉड्यूल मध्ये एमआरपी टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके. एमआरपी म्हणजे काय? तुमचा जो फिनिश प्रोडक्ट असतो आपण फिनिश प्रोडक्टचं प्लॅनिंग करतो. त्यानंतर तो जो प्लॅनिंग आहे ते बिल ऑफ मटेरियल नुसार लोअर लेवलला फ्लो होतं रिक्वायरमेंट. आणि त्यामध्ये आपण सेमी फिनिश मटेरियल सुद्धा प्लॅन करतो आणि रॉ मटेरियल सुद्धा प्लॅन करतो. मग ऍज पर स्ट्रॅटेजी सिस्टीम ते प्लॅन करतो. आता हे जे वर्क आहे हे जे एंड युजरचं आहे त्यांचं वर्किंग आहे. म्हणजे मास्टर डेटा क्रिएट करणं, त्यानंतर ट्रान्झॅक्शन डेटा वगैरे, एमआरपी प्रोसेस सर्व काही. देन याच्यामध्ये आणखी एक आहे एसएपी कन्सल्टंट. आता कन्सल्टंट म्हणजे काय? कन्सल्टंट म्हणजे जे काही एंड युजरला इश्यू येतील ते इश्यू सॉल्व्ह करायचे. ओके. किंवा सिस्टीम मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करणे और इम्प्लिमेंटेशन करणे. तर आता आपले एसएपी मध्ये प्रोजेक्टचे टाइप्स असतात. फर्स्ट टाइप आहे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. ओके. सेकंड टाइप आहे सपोर्ट प्रोजेक्ट. थर्ड टाइप आहे रोल आउट अँड फोर्थ टाइप आहे मायग्रेशन. इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट म्हणजे काय? आता ज्या कंपनीला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे त्या कंपनीमध्ये एसीपी सिस्टीम नाहीये, त्यांच्याकडे दुसरी एखादी ईआरपी सिस्टीम असेल तर त्यांना त्या ईआरपी टू एसएपी मूव्ह व्हायचं आहे. ते म्हणजे इम्प्लिमेंटेशन. म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतं एसएपी सिस्टीम. आता सपोर्ट म्हणजे काय? की एसएपी सिस्टीम ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. ओके. बट त्या युजरचे काही रन टाइम इश्यू असतील, डेली इश्यू असतील, ते इश्यू आपल्याला हँडल करायचे असतात. की त्यांना त्यांची प्रोसेस करण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येतोय. ते म्हणजे सपोर्ट. सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हा सपोर्ट म्हणजे काय? ते एसीपी ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे बट त्या युजरला त्यांचं डेली वर्किंग करण्यासाठी इश्यू फेस होतात. ओके. ते सॉल्व्ह करणे. थर्ड वन रोल आउट. तर रोल आउट म्हणजे काय? सपोज ते जे क्लायंट कंपनी आहे त्या कंपनीचे नंबर ऑफ एंटिटी आहेत. ओके. तर काही एंटिटी मध्ये, काही कंपन्यांमध्ये त्यांच्या प्लांट मध्ये एसीपी इम्प्लिमेंट झालेले आणि काही मध्ये नाही झालं. तर जेथे एसीपी इम्प्लिमेंट नाही झालं तिथे एसीपी इम्प्लिमेंट करायचे. एक प्रकारचे छोटं इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो त्याला आपण. तो म्हणजे रोल आउट. अँड मायग्रेशन म्हणजे काय? एसीपीचं जे व्हर्जन आहे सपोज आताच्या व्हर्जन मधून नेक्स्ट व्हर्जन मध्ये मूव्ह करणं. ओके. समजा आपण मोबाईलचा पण पाहतो अँड्रॉइडचं व्हर्जन. आधी अँड्रॉइड 5 होतं, नंतर 6, 7, 9, 10, 11 असं मूव्ह होत गेलं. तसेच एसएपी मध्ये पण त्यांचं व्हर्जन अपग्रेड करण्यासाठी मायग्रेशन प्रोजेक्ट आहे. ओके. ते क्लायंट चेंज होतात तेच का? सॉरी, म्हणजे क्लायंट आपण म्हणतो चेंज करतो तेच का मायग्रेशन? नाही, क्लायंट म्हणजे क्लायंट चेंज तसं नाही. समजा त्यांचं आता त्यांचं एसीपीचं एक व्हर्जन आहे, करंट व्हर्जन. ओके. बट इन फ्युचर एसीपीचं नेक्स्ट व्हर्जन आलं
ओके, त्याच्यामध्ये मायग्रेशन करा, आलं लक्षात. त्याच्यामध्ये मायग्रेशन करायचं त्यांना. त्याच्यामध्ये टोटल डाटा ट्रान्सफर करावा लागतो का? येस, ओल्ड टोटल व्हर्जन डाटा मध्ये. ट्रान्सफर करावा लागतो आणि जे चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्या करावे लागतात ऍज पर सिस्टीम. ओके. म्हणजे जास्त चेंजेस नसणार, 80% सेम असेल, 20% डिफरंट असेल. चेंजेस. ओके. ओके. तर ऍज पर प्रोजेक्ट नुसार आपलं वर्क असतं. इम्प्लिमेंटेशन असेल तर तिथे आपलं इम्प्लिमेंटेशन करायचंय, सपोर्ट असेल तर तिथे सपोर्ट करायचंय, रोल आउट असेल तर तिथे रोल आउट म्हणजे एक मिनी इम्प्लिमेंटेशन करायचंय, मायग्रेशन असेल तर मायग्रेशनचं वर्क करायचंय. बट या 4 प्रोजेक्ट मध्ये वर्किंग करण्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट नॉलेज असणं रिक्वायर्ड आहे. ओके. एंड युजर तर असणं गरजेचं आहे, बट कन्सल्टंट पण गरजेचं आहे. कन्सल्टंट म्हणजे काय? सिस्टीम मध्ये आपल्याला मॉडिफिकेशन करता आलं पाहिजे, नवीन क्रिएट करता आलं पाहिजे. नवीन एखाद्या कंपनी सिस्टीम इम्प्लिमेंट करता आली पाहिजे इम्प्लिमेंट पहिल्यापासून. करता आली पाहिजे. येस. ओके. आता तुम्ही एसएपी मध्ये वर्क करताय सध्या एंड युजर म्हणून. हा, एंड युजर म्हणून करतोय. आता सध्या तुमचं काय वर्किंग आहे, म्हणजे काय काय करता ऍक्टिव्हिटी? प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन दोन्ही. ओके. मग तिथे तुम्ही प्लॅनिंग करता, तुमच्या प्रोडक्शन ऑर्डर तुम्ही क्रिएट करता. प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट नाही करत. प्रोडक्शन ऑर्डर ऍक्च्युली आमचा कस्टमर इंटरनल कस्टमरच आहे. ओके. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट आम्हाला एका प्लॅन मधून दुसऱ्या प्लॅनला ऑर्डर येत राहतात. म्हणजे ओके. प्रोडक्शन ऑर्डर वगैरे सगळ्या सिस्टीम मध्ये ऑलरेडी तयार राहतात. ओके. तुम्ही फक्त ते यूज करता Technical. तुमच्या. ओके. तर या कन्सल्टंट मध्ये काय असतं? कन्सल्टंट मध्ये काय, तर आपल्याला सिस्टीम मध्ये चेंजेस करायचे आहेत, मॉडिफिकेशन करायचं आहे, ते वर्क कन्सल्टंट मध्ये असतं. तर आपला हा. सिलेबस कसा डिझाईन केलेला आहे? आधी आपण एंड युजर टॉपिक संपवतो, त्यानंतर ओके. तुमचा एंड युजर वरती हँड्स ऑन आला, नंतर मग कन्सल्टंटचा सिलेबस स्टार्ट करतो. ओके. म्हणजे सिस्टीमच्या रिगार्डिंग जे काही मॉडिफिकेशन चेंजेस वगैरे आहे आपण ते त्यामध्ये करतो. तर दोन्हीचं वेटेज 50-50% आहे. एंड युजर 50%, कन्सल्टंट 50%. आणि दोन्ही पण एसीपी पीपीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. बिकॉज तुम्हाला बिझनेस प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे. ओके. जर तुम्हाला प्रोसेस माहिती असेल तर तुम्ही तुमचे लॉजिक इम्प्लिमेंट करू शकता. हा. तर आपण जे काही बिझनेस प्रोसेस आहे सर्व प्रोसेस घेणार आहे सर्व बिझनेसच्या रिलेटेड प्रोडक्शन. आता जर आपण मग सपोज आता ऍक्च्युली आता मला एंड युजर माहिती म्हणून ठीक आहे, पण जर सपोज सॅप कन्सल्टंट जर डायरेक्ट सुरुवातीला चालू केलं तर मग त्यात एंड युजरचं नॉलेज येत नाही का? कारण इम्प्लिमेंटेशन आपण ज्यावेळेस करणार त्यावेळेस ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी सर्व डेव्हलप कराव्या लागत असतीलच ना, म्हणजे एंड युजर करणार आपण येस, आपण जे डेव्हलप करणार आहे, बट सपोज तुम्ही काय डेव्हलप करताय तर त्याचा यूज कुठे होणार आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपण ते डेव्हलप का करतोय ते तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. ते माहिती पाहिजे. म्हणून एंड युजर प्रोसेस माहिती पाहिजे. ओके. की सपोज आपण इम्प्लिमेंट करतोय तर त्याचा इम्पॅक्ट कुठे जाणार आहे, का करतोय इम्प्लिमेंटेशन, त्यासाठी. ओके. म्हणजे दोन्हीचं वेटेज 50-50% असणार. येस, 50-50%. 50% आणि कन्सल्टंट 50%. येस. अँड इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तुम्हाला आधी एंड युजरचे क्वेश्चन असणार, नंतर मग एसीपी कन्सल्टंट लेवलचे क्वेश्चन असतात. ओके. ओके. आता मी तुम्हाला सिस्टीम शो करतो, तुम्हाला माहिती असेल तरी पण एकदा दाखवतो. ओके. ही एसीपी ची होम स्क्रीन आहे. ओके. सपोज आता आपल्याला प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायचे, तर सिस्टीम मध्ये त्यासाठी वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत फॉर डिफरंट सिनेरिओ मध्ये. तर नॉर्मली आपण CO01 ट्रान्झॅक्शन युज करतो प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशनला. ओके. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला मटेरियल कोड द्यायचा आहे, देन प्रोडक्शन प्लान द्यायचा आहे आणि ऑर्डर टाइप द्यायची आहे. फॉर इन हाऊस प्रोडक्शन ऑर्डर टाइप आहे PP01. ओके. आता आपलं काम काय आहे, हे युजरचं काम आहे की ऑर्डर क्रिएट करणं, बट हे ऑर्डर टाइप डिफाईन करणं हे काम आहे कन्सल्टंटचं. ओके. ओके. आता या ऑर्डर टाइप मध्ये काय असणार आहे, रिगार्डिंग प्रोडक्शन ऑर्डर ज्या काही सेटिंग्स आहेत, मीन्स नंबरिंग, असाइनमेंट, ऑर्डर चेक्स वगैरे, ते सर्व त्या ऑर्डर टाइप मध्ये असतात. सपोज इन केस
इन केस त्या जो क्लायंट आहे त्या क्लायंटला नवीन ऑर्डर टाईपची रिक्वायरमेंट आहे तर ते आपल्याला क्रिएट करता आली पाहिजे. याच्यामध्ये आपण आता समजा टोटल क्वांटिटी टाकू. समजा इथे 1 क्वांटिटी घेतो. ओके, इथे तुम्ही पाहू शकता इथे तुमचा बिल ऑफ मटेरियल आला. त्याच्यानंतर जी राउटिंग आहे तुमची राउटिंग ऑपरेशन येथे आलेले आहे. राउटिंग मध्ये हा वर्क सेंटर आहे. मीन्स तुमचा जो काही मास्टर डेटा आहे तो सर्व प्रोडक्शन ऑर्डर मध्ये फ्लो होतो. मीन्स मास्टर डेटा रिक्वायर्ड आहे प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करण्यासाठी. आता ही जी एखाद्या कंपनीत जो काय मास्टर डेटा पूर्णपणे वर्क सेंटर इम्प्लिमेंटेशन करणे किंवा काय हे कन्सल्टंट मध्ये जाणार. ज्यावेळेस आपण आता सुरुवातीला कसं करणार असतं त्यामध्ये ज्यावेळेस ते एसीपी इम्प्लिमेंट करतात त्यावेळेस आपण मास मध्ये हा सर्व डेटा सिस्टीम मध्ये अपलोड करतो. अपलोड करतो. कारण की एखाद्या कंपनीचा डेटा म्हणजे त्यांचं मटेरियल नंबर ऑफ मटेरियल असणार. मास मध्ये मग आपण ते अपलोड करतो. त्यानंतर त्याचे बॉम्ब पण मास मध्ये पण होतो. मग हे जी ऍक्टिव्हिटी आहे इम्प्लिमेंटेशनचं मास मध्ये सगळं अपलोड होतं डेटा अपलोड. देन त्यानंतर आता रिअल टाइम मध्ये त्यांचे काही नवीन मटेरियल आले किंवा नवीन मटेरियलचे बॉम्ब करायचे आहेत, नवीन मशीन आले तर हे कोण क्रिएट करणार? त्यासाठी एक टीम असते, मास्टर डेटा टीम. मग ती मास्टर डेटा टीम जसं जसं तुमचे नवीन मटेरियल वगैरे येतील, नवीन डेटा येईल ते क्रिएट करतात. ओके, सपोज आता याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते कॉन्फिगरेशन आपण कुठे करू शकतो एसीपीचं? एसपीआरओ मध्ये. एसपीआरओ ट्रान्झॅक्शन आहे. एसपीआरओ मध्ये आपल्याला आयएमजी मध्ये जावं लागतं. देन आपल्या मॉड्यूल साठी प्रोडक्शन मॉड्यूल आहे त्यामुळे प्रोडक्शन मध्ये जावं लागतं. ह्या रिलेटेड प्रोडक्शन रिलेटेड जे काही सेटिंग्स आहेत कॉन्फिगरेशन आहे ते आपण याच्यामध्ये करतो. आता फॉर प्रोडक्शन ऑर्डर टाइप कॉन्फिगरेशन आहे ते शॉप फ्लोअर कंट्रोल मध्ये येतं. तर त्यामध्ये मास्टर डेटा ऑर्डर अँड डिफाईन ऑर्डर टाइप हे तुम्ही पाहताय. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची नवीन ऑर्डर टाइप डिफाईन करू शकता. आता प्रोडक्शन ऑर्डर टाइप डिफाईन करणे म्हणजे एक स्टेप नाही, त्या टोटल 5 स्टेप्स आहेत. मग आपल्याला 1 बाय 1 सर्व स्टेप पूर्ण करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सेकंड एक्झाम्पल देतो मी. सपोज हा आपला मटेरियल आहे. ओके, हा फिनिश प्रोडक्ट आहे. आता फिनिश प्रोडक्ट साठी आपल्याला मटेरियल क्रिएट करताना डेटा घेणं रिक्वायर्ड आहे. एमआरपी कंट्रोलर, लॉट साइज वगैरे. ओके, एमआरपी कंट्रोलर म्हणजे एमआरपी साठी रिस्पॉन्सिव्ह पर्सन कोण आहे. ओके, तर आपल्याला ते एमआरपी कंट्रोलर नवीन बनवायचे आहेत. तर हे पण आपण कॉन्फिगरेशन मधून करणार. तर ते कसं करणार? त्यासाठी एक वेगळा ट्रान्झॅक्शन आहे OPPQ. देन मेंटेन 1000 प्लांट. आता माझा प्लांट कोड हा आहे सिस्टीम म्हणून तो घेतला मी. तर इथे तुम्ही पाहू शकता मेंटेन मास्टर डेटा एमआरपी कंट्रोलर. ह्याच्यामध्ये आपण न्यू एमआरपी कंट्रोलर क्रिएट करू शकतो. इथे न्यू एंट्री करून इथे क्रिएट केला की तो आपल्याला एमआरपी कंट्रोलर सिस्टीम मध्ये क्रिएट होईल. ओके, हा क्रिएट होईल टोटल. अशा प्रकारे आपल्याला जे एसीपी पीपीचं कॉन्फिगरेशन टास्क आहे ते पूर्ण करावं लागतं फॉर ऑल आयटम साठी. मग इम्प्लिमेंटेशन मध्ये काय होतं? आपण काय करतो, जो क्लायंट आहे त्या क्लायंट कंपनीचा स्टडी करतो. सुरुवातीला क्लायंट कंपनीचा बिझनेस प्रोसेस समजून घेतो. त्यानंतर एक बिझनेस ब्लूप्रिंट डॉक्युमेंट आपल्याला बनावं लागतं. मग बिझनेस ब्लूप्रिंट डॉक्युमेंट मध्ये काय असतं? त्यामध्ये ऍज इज अँड टू बी प्रोसेस असते. ऍज इज म्हणजे तुमची आत्ताची काय प्रोसेस आहे, टू बी म्हणजे एसीपी मध्ये प्रोसेस तुमची कशी होईल. ओके, मग त्यामध्ये आपल्याला जे काही कॉन्फिगरेशन टॉपिक आहेत, जे काही कॉन्फिगरेशन नवीन क्रिएट करायचं आहे ते त्या बिझनेस ब्लूप्रिंट डॉक्युमेंट मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं. नंतर ते बिझनेस ब्लूप्रिंट डॉक्युमेंट क्लायंटला आपल्या प्रेझेंटेशन द्यावं लागतं. देन प्रेझेंटेशन दिल्यानंतर त्यांचे काय क्युरी असतील त्यांचा आन्सर करायचा, त्यांच्या क्युरी सॉल्व्ह करायच्या आणि ते ओके झाले त्या डॉक्युमेंटची, देन ते त्या डॉक्युमेंटला साइन ऑफ देतात, म्हणजे ग्रीन सिग्नल देतात की तुम्ही आता कॉन्फिगरेशन करू शकता. त्यानंतर आपण कॉन्फिगरेशन स्टार्ट करतो सिस्टीम मध्ये. ओके, आता ऍक्च्युअल आपला रोल काय आहे की
ऍज अ कन्सल्टंट तुम्हाला कॉन्फिगरेशन टास्क आलं पाहिजे. बट हा कॉन्फिगरेशन कोणते केल्यानंतर काय होतं वगैरे त्याचं जे बॅकग्राऊंड बिझनेस प्रोसेस आहे त्यासाठी एंड युजरचं नॉलेज पण रिक्वायर्ड आहे. हा म्हणून आपण दोन्ही पण बघणार आहेत, एंड युजर प्लस कॉन्फिगरेशन टॉपिक्स. ओके. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता. ओके. ओ क्वेश्चन म्हणजे मी ओव्हरऑलच विचारणार सगळे क्वेश्चन. हम्म. म्हणजे तुमचं सेशन म्हणजे तुमचं सांगून झाल्यानंतर मग माझे क्वेश्चन मी विचारेन टोटल काय असेल ते. ओके. हा, आता माझं सांगून झालेलं आहे एवढा, प्लस एक ओव्हरव्ह्यू आहे पीपी मॉड्यूलचा. तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबस मॅडम कडून भेटेल, तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके. हा, आता माझा आणखी डाऊट होता असा, म्हणजे डाऊट म्हणजे आता माझा असा क्वेश्चन आहे पहिला की पीपी आणि एमएम मॉडेल मध्ये जास्त लोक ट्राय करतात. काल मॅडमला पण मी क्वेश्चन म्हणजे मॅडम कडून पण मी क्वेरीज काल माझ्या आन्सर दिलेत मॅडमनी, तरी पण एकदा जस्ट आणखी तुमच्याकडून पण हवेत मला. ओके. एमएम मॉडेल म्हणजे मॅक्झिमम लोक एमएम मॉडेलच करतात. मग कशामुळे करतात एमएम मॉडेल? मग आता मी जो एक पीपी तर मॉडेल म्हणतोय करायचा ते राईट आहे का माझं? आता एक म्हणजे पीपी कोण करू शकतो, एमएम कोण करू शकतं. ओके, ज्यांचं हम्म, बॅकग्राऊंड हम्म, इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड आहे, ओके, हम्म. ते दोन्ही पण मॉडेल करू शकतात. आणि ज्यांना एक्सपिरियन्स प्रोडक्शन क्वालिटीचा आहे ते पीपी ला जाऊ शकतात. आणि ज्यांना एक्सपिरियन्स ओके. प्रोक्युरमेंटचा आहे ते एमएम ला जाऊ शकतात. ओके. आता अकॉर्डिंग टू एक्सपिरियन्स ते मॉडेल ते करू शकतात. आता एमएम मध्ये काय, त्याच्यानंतर रॉ हा मटेरियल हा वेंडरकडून परचेस करायचं वगैरे, जे काही प्रोक्युरमेंटचे सिनेरिओ आहेत ते एमएम मध्ये येतात. पीआरपी आणि वगैरे MM मध्ये येतात का? येस ते एमएम मध्ये येतात. हम्म. ओके. मग पीपी मॉडेल केल्यानंतर पुढं मार्केटमध्ये डिमांड ही तशा असतीलच ना, आता डिमांड म्हणजे तुमच्याकडे म्हणजे जॉब रिगार्डिंग. तुम्ही पीपी मॉडेल केलं तर फर्स्ट तुमचा जे आताचा रोल आहे युजरचा, ओके, तुम्ही एंड युजर ओके. लेवलला पण दुसऱ्या कंपनी ट्राय करू शकता. हे एक तुमच्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे. ते सेकंड ऑप्शन, तुम्ही कन्सल्टंट रोलला सुद्धा अप्लाय करू शकता, ऍज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये किंवा आयटी कंपनीमध्ये. ओके, ह्या दोन्ही पण ओके. रोलला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ओके. डिमांड म्हणजे सध्या एसएपी मध्ये डिमांड ऑल मॉड्यूलला आहे, एमएम ला आहे, पीपी ला आहे, अदर मॉड्यूल्सला ओके. पण आहे. सगळं हो. म्हणजे एखादी कंपनी इम्प्लिमेंट करायच्या वेळेस तर एमएम पण लागणार आहे, पीपी पण लागणार आहे. येस जर एखाद्या कंपनी रिक्रुटमेंट जर नवीन टाकली आपण तर येस बरोबर ना? बिकॉज ओके. आता सपोज एखादा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचा आहे तर प्रोजेक्टची टीम बनते, त्या टीम मध्ये ऑल मॉड्यूलचे पर्सन असतात. ऑल असणारच, राईट. येस. आणि एक ओके. लोकांचं एक मिथ काय आहे की प्रोडक्शन केलं म्हणजे आपण फक्त मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यामध्येच काम करू शकतो, आयटी मध्ये जाऊ शकत नाही. ओके. म्हणजे असं प्रोडक्शन काही प्लॅनिंग नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते फक्त ऍक्च्युअल प्लॅनिंगच करणार. बट ते एक मिथ आहे. आपण एसएपी मध्ये एसएपी इश्यू हँडल करणार आहेत प्रोडक्शन प्लॅनिंग मॉड्यूलचं. आपण स्वतः ओके. प्लॅनिंग करणार नाही, स्वतः एंड युजर ऍक्टिव्हिटी करणार नाही. ओके. जे युजर आहेत त्यांना सपोर्ट करायचं काम आहे. त्यामुळे पीपीची सुद्धा ओपनिंग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण असते आणि आयटी कंपनीमध्ये पण असते ऍज अ कन्सल्टंट. ओके. राईट. भरपूर लोकांना हे माहित नसतं, म्हणून ते सगळे म्हणतात एमएम करायचं, एमएम करायचं, एमएम करायचं. बट माझं असं ठीक आहे. आता सजेशन आहे, ऍज पर एक्सपिरियन्स मॉड्यूल हा सिलेक्ट हा केले पाहिजे. ओके. एंड युजर कारण मी बऱ्याच गोष्टी करतोय कन्फर्मेशनच्या किंवा राउटिंग कसं डिफाईन करायचं, वर्क सेंटर म्हणजे एंड युजरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी माहितीत मला. तेव्हा मी हे पीपी चूज केलं. फक्त काय म्हटलं, आपण पीपी चूज करतोय पण ते मार्केटमध्ये पण डिमांड पाहिजे तसं, म्हणून एकदा हा जस्ट डाऊट होता माझा. ओके. ओके. आता क्लास आपले दोन टाईपचे आहेत, एक 22,000 रुपयाचा एक क्लास आहे आणि एक टोटल पॅकेजचा 2 लाख रुपयाचा क्लास आहे. ओके. तर त्याच्यामध्ये कोचिंग किंवा सिलेबस दोन्हीला पण हा सेमच राहतो का? ओके. 2 लाखाचा कोणता तुम्ही? काय म्हणताय? 2 लाखाचा कोणता क्लास म्हणताय? ग्लोबल सर्टिफिकेशन का? हा, ग्लोबल येस सर्टिफिकेशन. हा, राईट. हा हा, सिलेबस तर सिलेबस दोघं सेमच. सेमच आहे, बट
ते ग्लोबल सर्टिफिकेशन साठी एसीपी ची एक्झाम असते, मग त्याच्यासाठी ती एक्स्ट्रा कॉस्टिंग हा असते. हो ते आलं लक्षात. पण हे जे 22,000च्या क्लासमध्ये ग्लोबलच्या क्लासमध्ये सिलेबस तर सेम किंवा तुम्ही कोचिंग करताना सगळं सेमच करणार ना, की हो. असं नाही ना त्याच्यामध्ये 22,000चा क्लास म्हणजे या टॉपिक थोडे थोडेच घेतले जातात, ग्लोबलमध्ये टॉपिक आणखी जास्त घेतले नाही जातात. नाही नाही, असं असं काय काही आहे नाही. का कोचिंग असं मध्ये? नाही, असं असं काही काही नाही. नाही, असं काही नाही. ओके, फक्त ग्लोबलचं मॅडम जसं मला काल बोलले, की ग्लोबल घेतल्यानंतर पॅकेज घेतल्यानंतर त्याच्यामध्ये क्लास झाल्यानंतर तुम्हाला ते लर्निंग मॉडेल भेटतं, सबचे बुक भेटतात आणि सर्टिफिकेशन भेटतं. येस, ठीक आहे, तुम्हाला तो ते नंतरचा भाग. एक्झाम पण एक्झाम कोचिंग तर द्यावी सेमच लागते. आहे. एक्झाम द्यावी लागते, त्यानंतर एक्झाम तुम्ही क्रॅक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेशन भेटतं. हा ठीक आहे, तो नंतरचा भाग आहे, पण कोचिंग तर सेमच राहील. हा, कोचिंग बरोबर सेमच ना? राहील. म्हणजे मी म्हणजे काय लक्षात, म्हणजे कोचिंग केल्यानंतर परत हवं तर मी सर्टिफिकेशन नंतर करू पण शकतो. हम्म. ओके. मग आता हे झाल्यानंतर क्लास झाल्यानंतर ठीक आहे, मला असं टोटल नॉलेज येईल किंवा काय काय मी कुठेतरी अप्लाय करू शकतो ऍज अ सॅप कन्सल्टंट किंवा काय ऍज अ फ्रेशर म्हणून मला करावं लागेल सॅप कन्सल्टंट जर मला कुठे जॉईन करायचं असेल तर. ओके. ठीक आहे, पण त्यानंतर सर्टिफिकेशन जर करायचं मला म्हटलं तर त्यानंतरची प्रोसिजर अशीच असेल का? किंवा म्हणजे त्यानंतर प्रोसिजर म्हणण्यापेक्षा त्यानंतर म्हणजे फक्त फी भरली, एक्झाम दिली, म्हणजे ओके. त्यासाठी आणखी मला एक काय तयारी करावं लागेल परत? ओके, 1 मिनिट. ही मीटिंग 40 मिनिटची असते. मीटिंग क्लोज होईल, परत रिजॉईन करा. ओके. क्लोज प्रतीक करून पत्र जॉईन करू? प्रॉपर एक्सप्लेन करेल, कारण जे ओके. पॅकेज आहे सर्टिफिकेशनचं, सो ते इन्स्टिट्यूट कडनं दिलं जातं, सो त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्म करेल. ठीक आहे, काही इश्यू नाही मॅडम. नाही, काल तुम्ही सांगितलेच मला, फक्त जस्ट एक कन्फर्म करत होतो, काही इश्यू नाही मला. ठीक आहे. ओके. मॅम मग सर बोलले तसं फक्त सिलेबस एकदा सेंड करू शकता तुम्ही? हो, मी तुम्हाला सिलेबस सेंड करते. अजून काही ठीक आहे, मग काही क्वेरी क्वेरी नाहीये मला. नाही, काहीच नाही क्वेरी. मग सगळं आहे सिलेबस. ऍक्च्युली सरांनी सगळं एक्सप्लेन केलं काय आपण त्याच्यामध्ये केलं. नाही तर तुमच्या सिलेबस स्वतः क्लोज होऊन जाईल. ओके, ठीक आहे, चालेल. मग सर, मग सेशन ओके. झाल्यानंतर